योग्य मोबदला तर नाहीच नाही, परंतु या समस्त शेतकऱ्यांची थट्टा करवण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे। 4 साल 8 साल तारीख द्यायला लागलो, आम्ही अंगुठ्या बादर माणसं आहेत, आम्ही करायचं काय संघ हे आम्हाला आम्ही मोजू दे ना शेत तर पोलीसच्या गाड्यावर मोजू दे आमचं शेत। आम्ही शेतकरी पुरेपूर आत्महत्या करू, पण एखाद्या साहेबाला पण मारू धरू सरी आणि त्याच्यानंतर 90% झालं मी डायरेक्ट तुम्हाला गाडी उचलून टाकू म्हणे। आज तुम्हाला जाऊ देतो, परंतु पुन्हा आम्ही आमच्या गावातून त्या शेतातून त्याला वापस बदलल्याशिवाय तर जाऊ देणार नाही। आमच्या गावामध्ये एकही शेतकऱ्यांनी पैसे घेतले नाही। जर गोळ्या जरी आमच्या अंगावर जर झाडल्या तरी आम्ही रोड होऊ देणार नाही। उद्याच्याला काही एखाद्यानं दांडा हातात घेतला तर याचे परिणाम वाईट होतील। मग मीडियालाही माझी विनंती आहे किंवा शेतकऱ्यांचा विषय आहे, जरा समजून घ्या, त्यांना त्यांच्या भावना समजून घ्या। खरंच काहीतरी महत्वाचा विषय असला तर तो मांडा। ज्यांनी याच्यात टंगडी अटकवली ना, पाय घातलेत, त्या सगळ्या झारीतील शुक्राचार्यांना त्यांचा बिमोड करून मग आम्ही सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। नमस्कार मित्रांनो, आज देवमूर्ती येथे जे आंदोलन सुरू आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गातील मूल्यांकनासंदर्भात, त्याचा चौथा दिवस, चौथ्या दिवशी अजून नवीन समस्या ज्या शेतकऱ्यांना आहेत त्या समोर येत आहेत। लोक शेतकरी इथं जमा होत आहेत, वाढायला सुरुवात झाली, यांच्यासोबत जुडायला सुरुवात झालेली आहे। तर जसं दुष्यंत कुमार यांची एक कविता आठवते की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि हालात बदलना चाहिए, मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही, हो आग कहीं भी लेकिन आग जलनी चाहिए। याचा प्रत्यय इथं येतोय की काही ना काही बदल घडावा, याच्यासाठी इथं शेतकरी एक येत आहेत। मागच्या वेळी जे खोटे आश्वासनं दिले, आता प्रशासन जागा होईल का ही विचारणा केली जात आहे। 4 दिवस झाले, अद्यापपर्यंत कोणतीही विचारणा झालेली नाही। मी गणेश साहेबराव कोले, मुक्काम पोस्ट रामनगर। आमच्या सर्व शेतकऱ्यांची समस्या ही आहे, गेल्या 4 वर्षापासून हे प्रशासन वेळोवेळी आमच्या शेतामध्ये येऊन वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांनी अवलोकन करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला नुसता सर्व शेतकऱ्यांना घुमवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि योग्य मोबदला तर नाहीच नाही, परंतु या समस्त शेतकऱ्यांची थट्टा करवण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे। आमची विनंती ही आहे की ज्या शेतामध्ये स्वतः बाजारभाव हा शासनाच्या वतीने मला असं वाटतं की कमी असतो, कारण कोणालाही जमीन जर घ्यायची असेल तर ते तिथं ते दाखवत नाहीत, परंतु आज जमीन ही 40 लाख रुपये प्रत्यक्ष जमीन जात असताना त्याच जमिनीची जर 10 आणि 12 याचं 5 पट करून जर देत असेल तर मला असं वाटतं ही समस्त शेतकऱ्यांची थट्टा आहे। ही थट्टा कमी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचं वाली आहे असं म्हणतं सरकार, परंतु शेतकऱ्याकडे कोणाचीही मला असं वाटतं दखल पात्र घेण्यासारखं नाही। आणि म्हणून सर्व सरकार आणि प्रशासन याला आमच्या सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर दखल घेतली तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमच्या शेतातून त्या अधिकाऱ्यांना आणि सर्व या रोडवाल्यांना आमच्या शेतामध्ये येऊ देणार नाही। याच्याकरता सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी फार मोठं हे नुसतं आंदोलनच नाही, आता हे तर आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी कळकळीची विनंती आहे। प्रकाश रामराव गोरे, सिंधी काळेगाव, तिथून आलो आहे मी। समृद्धीवादी शेतकरी आहे मी। आम्हाला ज्यावेळेस मोजणीला आलते त्यावेळेस आम्हाला ते काय म्हणले, राऊत साहेब, सोन्ने साहेब, की तुम्हाला आम्ही जे उल्लंघन आहे याच्यापेक्षा 5 पट भाव देऊ म्हणे, 5 पट भाव देऊ म्हणे, तुम्हाला काही जरूरत नाही। आता आज आम्हाला 4 साल 8 साल तारीख द्यायला लागलो, आम्ही अंगुठ्या बादर माणसं आहेत, आम्ही करायचं काय संघ। दुसरी गोष्ट हे आम्हाला आम्ही मोजू दे ना शेत तर पोलीसच्या गाड्यावर मोजू दे आमचं शेत। आणि आता आम्हाला जर असे पैसे नाही दिले तर आम्ही शेतकरी पुरेपूर आत्महत्या करू, पण एखाद्या साहेबाला पण मारू धरू सरी आम्ही आमच्या मनमानी जर उल्लंघन भावान पैसे नाही आले तर आम्ही याला सोडणार नाही। आम्ही शेतकरी पूर्ण एक आहेत। आता बळजबरी ताबा घेण्याचा प्रकार शासनाकडून चालू आहे का? आता बळजबरी ते काय म्हणते, नोटीस दिले तलाट्यानं आणि तो सुनावणी बनवली आम्हाला, तुम्हाला जर नाही केलं आम्ही तर 80% 86% हे झालं म्हणे आमचं, आणि त्याच्यानंतर 90% झालं मी डायरेक्ट तुम्हाला गाडी उचलून टाकू म्हणे। आम्हाला किती उचलून टाकलं तर आम्ही त्याची पोकळी खाली जायला तयार आहे, पण आम्ही ऐकणार नाही। आता जे जिल्हा प्रशासन आहे त्यांच्या हातातून ही बाब निष्ठत असल्याचं दिसता क्षणी ते आता दबावाचा उपयोग करत आहे आणि शेतकऱ्यांना भाग पाडत आहेत की त्यांनी आता बळजबरीनं जमीन द्यावी। हे कितपत योग्य? म्हणजे एवढं आंदोलन चालू असताना सुद्धा आमच्या शेतामध्ये आम्ही इकडे बसलेलो आणि आमच्या शेतामध्ये आता हे मोजणीवाले कंपनीवाले लोक की जे ठेकेदार आहे ते आता काम सुरू करण्यासाठी येऊ राहिले। आज काल आमच्या इथं रामनगर येथे गट नंबर 60 मध्ये जगन सरकार यांच्या शेतामध्ये हे
जे ठेकेदार कंपनीचे जे लोक आहेत ते काम सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. परंतु आम्ही त्यांना एकदाच सांगितलं की आता जर का पुन्हा आले, आज तुम्हाला जाऊ देतो, परंतु पुन्हा आम्ही आमच्या गावातून त्या शेतातून त्याला वापस बदाडल्याशिवाय तरी जाऊ देणार नाही, असं त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे सांगायचं एक एवढंच की शेतकऱ्याच्या भावना किती तीव्र आहे. आज एका गावामध्ये जास्तीत जास्त 1 किंवा 2 शेतकऱ्यांसाठी फक्त पैसे घेतलेले, एकाही शेतकऱ्यांनी पैसे या ठिकाणी घेतलेले नाही. त्यामुळे नक्कीच शेतकरी आता यापुढे या ठिकाणी रस्ता होऊ देणार नाही, हे या ठिकाणी निष्पन्न होत आहे. तुम्ही म्हणता एकीकडे शेतकऱ्यांनी पैसे घेतले नाही, एकीकडे ते दावा करत आहेत की 87% भूसंपादन झालंय आणि 90% झालं का वर्क ऑर्डर देखील इश्यू करण्यात येईल. मग हे कसं तुम्ही जे म्हणताय? या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस याची कलेक्टर साहेबांना ज्यावेळेस विचारणा केली होती की तुम्ही जे म्हणता की 86% भूसंपादन जे या ठिकाणी झालेलं आहे, तर हे कुठं झालेलं आहे? आमच्या गावामध्ये एकाही शेतकऱ्यांनी पैसे घेतले नाही. आजूबाजूच्या गावात विचारणा केली, त्या ठिकाणी सुद्धा एकाही सहमती दिली नाही आणि पैसे घेतले नाही. ज्यावेळेस शासनाला 90% सहमती देण्यात येईल त्याच वेळेस ठेकेदाराचं हे या ठिकाणी टेंडर पास होत असतं. परंतु असं न करता फक्त कागदोपत्री एवढ्या लोकांनी अवॉर्ड पास केले. त्यांचं म्हणणं की आम्ही अवॉर्ड पास केले, परंतु कोणत्याही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहमती दिली. जर सहमती दिली असती एवढे शेतकरी या ठिकाणी जमा झाले नसते. आपण जर बघितलं असेल तर कोणत्याही शेतकरी या रोडमध्ये समाधानी नाही. आम्ही सहमती दिलेली नाही, आम्ही रोड होऊ देणार नाही. हे नक्की आहे की जर गोळ्या जरी आमच्या अंगावर जर झाडल्या तरी आम्ही रोड होऊ देणार नाही. हे कलेक्टर साहेबांना त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं आहे आणि आजही आपल्या मार्फत या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतोय. आज 4था दिवस आंदोलनाचा आहे. बऱ्याचदा पाहण्यात येतं की जे प्रशासन आहे हे शेवटी ऍक्टिव्ह होतं. जर कोणतंही उपोषण असो, काही जरी असो, की जेव्हा मरायची वेळ आली किंवा एखादा मेला तेव्हाच त्यांना जाग येते, असं आपण नेहमी पाहतो. आणि पत्रकारी क्षेत्रात आपण असल्यामुळे आपल्याला याचा चांगला अनुभव आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या आंदोलनात खरीच त्यांना काही फरक पडतोय का? आमदार खोतकर वगळता एका नेत्यानेही सध्या विचारणा केलेली नाही जिल्हा प्रशासनामार्फत, तर ते तुम्हाला सिरियस घेतील का? आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आता कालच ज्या तुम्ही भावना बघितल्या असल्या की त्यांनी थट्टा चालवली एकतर मूल्यांकन हे काढून, याच्यातून काय होईल, अनेकांना लोकांचे पैसे द्यायचे, कुणाचे मुलीबाळीचे लग्न करायचे, मग याच्यातून काही कर्जबाजारी झालेले आहेत. मग अशा वेळेस त्यांच्या इज्जतीला बट्टा लागणार आहे. मग काही नैराश्यात गेलेत, जे कमजोर याचे मनाचे ते नैराश्यात चाललेत, काही जातील आणि काही सळसळच्या रक्ताचे आहेत ते नक्षलवादी होतील, कट्टा हातात घेतील. आणि मग यांना काय रक्ताचे पाठ व्हायचेत का? प्रशासन 4 दिवस झाले मागही शेवटी आले. प्रशासनाचं असंच राहतं, वराती मागून घोडे. तुमच्या माध्यमातून अशी विनंती की वेळीच सावध व्हा. जिल्हाधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे की 87% झाले आज, आता त्यांनी सांगायला 8-10 दिवस झाले, त्यांच्या म्हणण्यानुसार आज 90% झालं असेल, कारण की आता कालपासून ते गिरट्या मारायला लागलेत. पण जिल्हाधिकारी साहेब, तुमच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला आवाहन करू इच्छितो पार्श्वमी डिजिटलच्या माध्यमातून की जी ही यंत्रणा तुमच्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या याच्यात काहीच कुठल्याही जमिनीचा व्यवहार झालेला नसताना आमच्या जमिनीत गिरट्या मारते, त्याची मोजणी करते, हे थांबवा. आज लोक शांततेने घेत आहेत. आम्ही आवाहन केलं की त्यांना समजावून सांगा, परंतु उद्याच्याला काही एखाद्यानं दांडा हातात घेतला तर याचे परिणाम वाईट होतील. मग तुमचा कायदा तुम्हाला कायदा कळतो, पण आम्हाला कायद्याचं कसं हे करायचं ते आम्हालाही कळतं. त्याच्यामुळं कायदा हातात घ्यायला लावू नका. आज तुम्ही बघितलं असेल की आज आता वेगवेगळ्या स्तरातील शेतकरी इथं आहेत. हे हबप आहे, महाराज आहे, त्यांची गौशाळा आहे, त्यांची गौशाळा विस्थापित व्हायला लागली. हे वकील साहेब आहेत, ते पूर्वाश्रमीचे शेतकरी आहेत. मी एक गोपालक आहे, माझे 400 गायी आहेत, ती गोशाळा विस्थापित होते. इकडं शिंदे साहेबांनी राज्यमाता घोषित केलं, त्या जोरावर मतं मिळवले. मग त्या गायींचं, त्या गुराढोरांचं, शेतकऱ्यांचं, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणता, जाणता राजा म्हणता, मग त्यांचे दुःख तुम्हाला साधं विचारायला बी कारण म्हणजे काय म्हणजे रजाकारीत आहे आपण की काय, म्हणजे काय चुकलं की काय? आपण जे छप्पर फाडके जे ठसे मारले ना, एक आहे, सेफ आहे, काय त्यांनी, तर मला वाटतं आपलं कुठं चुकलं का, असं काहीतरी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. तर त्यामुळं त्यांनी आता किमान जाऊ द्या, नका काढू तोडगा, पण विचाराने येऊन काय चाललंय, खरंच आमचं बरोबर आहे का? आणि तुमच्या माध्यमातून बाकी मीडियालाही माझी विनंती आहे, किंवा शेतकऱ्यांचा विषय आहे, जरा समजून घ्या, त्यांना त्यांच्या भावना समजून घ्या. खरंच काहीतरी महत्त्वाचा विषय असला तर तो मांडा, कारण की जोपर्यंत शेवटपर्यंत, शेवटच्या नेत्यापर्यंत जे याच्यात निर्णय घेणार आहे त्यांच्यापर्यंत जाणार नाही, त्यांना हे कळणार नाही, तोपर्यंत हा मार्ग सुटणार नाही आणि आम्हीही सोडणार नाही. आता करो या मरोच्या पद्धतीने आम्ही इथं पेटून उठलेलो आहेत. आम्ही शेवटपर्यंत याचा शेवट करू.
आणि काल जे एक दोघांनी बोलून दाखवलं आत्महत्या केची जर वेळ आलीच ना, आम्हाला मारायची वेळ आली तर 4-2 मारू आणि ज्यांनी याच्यात टंगडी अटकवली ना, पाय घातलेत, ज्यांनी हे केलं त्या सगळ्या झारीतील शुक्राचार्यांना त्यांचा बिमोड करून मग आम्ही जाऊ. जर आपण बघितलं सध्या आता 4था दिवस आहे, शेतकऱ्यांच्या भावना या तीव्र होताना दिसत आहे. हे जरी धरणे आंदोलन दिसत आहे तर उद्या चालून याचं कशात रूपांतर होईल हे सांगणं आज शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट, जिथं आपण बळीराजाचं सरकार म्हणतो, हा खरंच बळीराजाचं सरकार आहे का राजाकाराचं सरकार आहे, हा प्रश्न आंदोलनकर्त्यांमार्फत विचारला जात आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हे जे शेतकरी आंदोलन करत आहे हे आंदोलन नेमकं त्यांनी स्वतः वैयक्तिक पैशासाठी करतायत का, वाढून मोबदला मिळावा याच्यासाठी करतायत का, याच्याबद्दल तुम्ही सर्व डिटेल माहिती घेतली पाहिजे. जिथं त्यांचा बाजूच्या जमिनीचा भाव 1 कोटी असून त्यांच्या जमिनीला बाजूचीच जमीन असून जर 10-20 लाख रुपये त्याला रेट काढण्यात येतो, ते त्यांच्या हक्कासाठी लढत आहे. हा लढा त्यांच्या नीतिमत्ते विरुद्ध आहे. जे जिल्हा प्रशासन दबाव आणून आज या बळीराजाचा, या शेतकऱ्यांचं, सामान्य माणसाची जी जमीन आहे ते हिसकावण्याचा प्रयत्न करतोय, हा त्यांचा दबाव आणून जे प्रयत्न करताय हे नीतिमत्ते विरुद्ध हा लढा आहे. तर मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वमी डिजिटल.